नमस्कार. चला, आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी आपण रोजच वापरतो पण तिच्याबद्दल फारसा विचार करत नाही. पाणी. पाहूया की आपलं पाणी कोणत्या संकटातून जातंय आणि त्याला वाचवण्यासाठी आपल्याकडे काय काय उपाय आहेत. सगळ्यात आधी चला एकदम मुळापासून सुरुवात करूया. पाणी म्हणजे काही फक्त पिण्याची गोष्ट नाही. खरं तर आपल्या या पृथ्वीवर जे काही सजीव आहेत ते केवळ पाण्यामुळेच अस्तित्वात आहेत. हे चित्र बघितलं की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. अगदी लहानशा किड्यांपासून ते मोठमोठ्या वृक्षांपर्यंत या ग्रहावरचा प्रत्येक जीव शुद्ध पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याशिवाय जीवन याची कल्पनाच करता येत नाही. पण गंमत बघा, एवढं महत्वाचं असून सुद्धा आपलं पाणी आज मोठ्या संकटात सापडलंय. आणि हे संकट एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने येतंय. आणि हे धोके आहेत दोन. एक म्हणजे प्रदूषण आणि दुसरं म्हणजे पाण्याची टंचाई. दोन्हीही आपल्या जलस्रोतांसाठी खूपच गंभीर आहेत. चला, एक एक करून समजून घेऊया. पहिलं म्हणजे प्रदूषण. जरा विचार करा, शहरांमधलं सांडपाणी आणि कारखान्यांमधला घातक कचरा सरळ आपल्या नद्या आणि तलावांमध्ये सोडला जातो. यातली काही घाण पाण्यात विरघळते तर काही तशीच तरंगत राहते. आणि यामुळे हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच, पण इतर कोणत्याही कामासाठी पूर्णपणे धोकादायक बनतं. आणि दुसरा धोका, तो आहे पाण्याची टंचाई. आपण त्याला दुष्काळ म्हणतो. ही एक अशी भयानक परिस्थिती आहे जिथे पाण्याची कमतरता जीवघेणी ठरू शकते. यामुळे माणसं, शेती आणि प्राणी या सगळ्यांचं जगणं मुश्किल होऊन बसतं. तर समस्या तर अगदी स्पष्ट आहे, बरोबर? पण इथूनच गोष्ट इंटरेस्टिंग होते, कारण आपल्या मदतीला आहे विज्ञान. चला बघूया की हे पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया नक्की काम कशी करते. प्रश्न एकदम साधा आहे. पाणी जर घाण असेल तर ते स्वच्छ करायचं तरी कसं? आणि ह्याचं उत्तर माणसाच्या कल्पकतेमध्ये लपलेलं आहे. आता हे बघायला खूप साधं वाटतं, नाही का? पण हा जो बाटलीतला फिल्टर आहे ना, तो एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या तत्वावर काम करतो. खरं तर मोठमोठे वॉटर ट्रीटमेंट प्लांटसुद्धा याच मूलभूत तत्वावर चालतात, फक्त त्यांची क्षमता प्रचंड असते. आता बघा हे थर कसे काम करतात ते. सगळ्यात वरती आहे जाड वाळू, जी मोठे दगडगोटे अडवते. त्यानंतर बारीक वाळू त्यापेक्षा लहान कण बाजूला काढते. त्याच्या खाली आहे कोळशाची पावडर, जी अगदी स्पंजसारखं काम करते. ती पाण्यातील सूक्ष्म घाण आणि रंग दोन्ही शोषून घेते. आणि सगळ्यात शेवटी येतो कापूस, जो एक शेवटचा सुरक्षा थर म्हणून काम करतो. बरं, हे तर झालं एका बाटलीपुरतं. पण आता जरा विचार करा की हेच तंत्रज्ञान वापरून आपल्याला अख्ख्या शहराला पाणी पुरवायचंय. त्याचा आवाका किती मोठा असेल? तर मोठ्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये पहिली स्टेप असते ऑक्सिजनीकरण. म्हणजे काय, तर पंपाने पाण्यात जोरदार हवा फुंकली जाते. यामुळे पाण्यात भरपूर ऑक्सिजन मिसळतो आणि शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर येते गाळण्याची प्रक्रिया. आठवतंय, जसं आपण त्या बाटलीच्या फिल्टरमध्ये पाहिलं होतं, अगदी तसंच इथे पाणी मोठमोठ्या फिल्टर सिस्टममधनं पाठवलं जातं. हे फिल्टर पाण्यात तरंगणारी सगळी घाण काढून टाकतात. आणि मग येते सगळ्यात शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची पायरी, निर्जंतुकीकरण. या टप्प्यावर पाण्यात क्लोरीन वायू मिसळला जातो. हा क्लोरीन पाण्यामध्ये लपलेले सगळे धोकादायक जीवाणू आणि सूक्ष्म जंतू मारून टाकतो आणि पाणी पिण्यासाठी 100% सुरक्षित बनवतो. पाणी शुद्ध करण्याचे हे तंत्रज्ञान खरंच कमाल आहे, नाही का? पण हे समस्येचं फक्त अर्ध उत्तर आहे. दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याकडे जे पाणी उपलब्ध आहे ते आपण जपून कसं वापरतो. म्हणजे बघा, फक्त पाणी शुद्ध करून भागणार नाही. खरा आणि कायमचा उपाय तर हा आहे की जे पाणी आपल्याकडे आहे ते आपण जपून आणि हुशारीने वापरायला हवं. आणि हे कसं करता येतं, त्याचीही 2 उत्तम उदाहरणं आहेत. एकीकडे छतावर पडणारं पावसाचं पाणी थेट टाक्यांमध्ये साठवता येतं. दुसरीकडे जमिनीच्या उतारावर असे चर खोदून पावसाच्या पाण्याला वाहून जाण्यापासून रोखता येतं. असं केल्याने ते पाणी जमिनीत मुरतं आणि भूजल पातळी वाढते. म्हणजे जलव्यवस्थापनाचं ध्येय अगदी सोपं आहे. जे पावसाचं पाणी वाहतंय त्याला आधी थांबवा, मग त्याला जमिनीत मुरू द्या. जे पाणी आहे ते भविष्यासाठी साठवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याचा वापर काटकसरीने करा. हेच खरं जलसंवर्धन आहे. तर आपण आत्तापर्यंत समस्या बघितल्या, त्यावरचे उपाय पण बघितले. पण आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या सगळ्यामध्ये आपली सगळ्यांची मिळून जबाबदारी काय आहे? आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे, पाणी हेच जीवन. म्हणून पाणी अडवा,
जिरवा, साठवा आणि काटकसरीने वापरा. हे फक्त एक घोषवाक्य नाहीये, तर आपल्या सगळ्यांसाठी एक कृती संदेश आहे. आणि म्हणूनच हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपल्या पाण्याच्या भविष्याचं काय? आणि याचं उत्तर कुठे बाहेर शोधायची गरज नाहीये. ते आपल्या सगळ्यांच्या कृतीमध्ये आहे. प्रदूषण थांबवण्यात, पाणी शुद्ध ठेवण्यात आणि हो, प्रत्येक थेंबाला मोलाचं समजण्यात.